आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी सर्वच आहेत, कारण हा आम्ही सकल बंजारा समाजाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की मागं तुम्ही जर पाहिलं असेल तर मराठा बांधवांना महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना जो GR दिला, आमची हीच मागणी मागच्या 45 ते 50 वर्षापासून पेंडिंग आहे आणि या मागणीला आम्ही ताकदीनं आता महाराष्ट्र शासनाकडे विनंती करतोय की जसं मराठा बांधवांना तुम्ही GR दिला तसाच बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हालाही तसा GR द्यावा आणि आमची मागणी केंद्र सरकारकडे एक प्रस्तावरूपी त्यांनी पाठवावी की या बंजारा समाजाला STचं आरक्षण मिळावं, अशी एक छोटीशी आणि महत्त्वाची मागणी. आपल्या काही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्याला पण भेटले होते, निवेदन अनेक वेळा दिलेलं आहे. मराठा समाजाप्रमाणे तुम्ही मुंबईला जाणार आहे का? आंदोलनाची काय दिशा असणार? तेव्हा आता मी तुमच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो की आज 12 तारीख आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये सर्वच्या सर्व 8 जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो आणि त्या दिवशी मराठवाड्यात झेंडावंदन केलं जातं. मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की 17 तारखेच्या आत महाराष्ट्रातील बंजारा बांधवांच्या GR संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा मराठवाड्यातला एकही पालकमंत्री मराठवाड्यात झेंडावंदन करू शकणार नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून समाज बांधवांना काय संदेश द्यावा? समाज बांधवांना एकच सांगतोय की तुम्ही जी आज ताकद एकजूट केलेली आहे ती कायम ठेवा. जोपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा GR निघत नाही, जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू होत नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन हैदराबाद गॅझेट लागू करून महाराष्ट्रातल्या तमाम बंजारा बांधवांना न्याय देत नाही आणि तोच तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवत नाही, तोपर्यंत सर्वच बंजारा बांधवांनी सर्व पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून एकजुटीनं एक नारा देऊन सकल बंजारा समाज या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं अशी मी बंजारा बांधवांना विनंती करतो. भाऊ, एक प्रश्न असा होता का बंजारा समाज इतर राज्यामध्ये ST प्रवाह करत आहे, महाराष्ट्रात नाही आहे, तर हे कसं बघता तुम्ही याच्याकडे? आमची मागणी सर हीच आहे की आमची जी मागणी आहे काय किंवा आम्ही तेलंगणामध्ये आंध्रामध्ये STमध्ये आहोत आणि हैदराबाद स्टेट जेव्हा भारतामध्ये विलीन झालं तेव्हा आमच्यातलेच काही बांधव जे आहेत ते तेलंगणामध्ये राहिले, आमच्यातलेच काही बांधव आंध्रामध्ये आहेत आणि त्यांना STचं आरक्षण मिळतं ऑलरेडी. मराठवाडा मुक्त जर झाला नसता आम्ही पण तेलंगणात राहिला असतो तर आम्ही STमध्ये असतो, कारण आमचा एक भाऊ तेलंगणामधला तो STचं आरक्षण घेतो, दुसरा भाऊ महाराष्ट्रामधला तो VJNTचं आरक्षण घेतो. त्यामुळं आमच्या मागणीला जो जोर मिळतो याच्यासाठी बा तुम्ही जर पाहिलं तर इथं माळी समाजाचे नेते किंवा OBC नेते छगन भुजबळ साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाचे नेते आदरणीय जरांगे साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला मागणीला पाठिंबा दिला आहे, म्हणजे हाके साहेबांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आणि मला असं वाटतं की आमची मागणी ऑलरेडी 45 वर्षापासून. मग मला हे कळत नाही की महाराष्ट्र शासनाला अडचण काय? तुम्ही महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकाही बंजारा समाजाच्या मागणीला कोणी विरोध केलेला नाही आणि मग जर विरोध होत नसेल, आमची मागणी तेवढ्या ताकदीने असेल तर मला या महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे की मागच्या 2024च्या इलेक्शनमध्ये हाच बंजारा समाज एकजुटीनं तुमच्या महायुती सरकारच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि त्याची एक परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करून करावी अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. मी रविकांत राठोड, बंजारा ब्रिगेडचा राष्ट्रीय अध्यक्ष. आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये जे ST समाजामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे तीच लागू आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू करावी ही आम्ही देवा भाऊंना सांगू इच्छित आहे. या मागण्या तिथपर्यंत आमच्या पोहोचाव्या म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि हा आंदोलन अजून इथंच थांबणार नाही आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आमची समोरचं जी भूमिका राहणार आहे 17 तारखेची तिथं आत्मदानाचा इशारा करणार आहे. तोपर्यंत आम्ही शासनाचे लक्ष वेधी करत आहे. 17 तारीखला आमची टोकाची भूमिका राहील. बरं, या आंदोलनामध्ये महिला, युवक आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक पण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याच माध्यमातून पुढची भूमिका काय असणार? कसं आंदोलन महाराष्ट्रभरामधून तुमची चालणार? हा पुढची भूमिका अशी राहणार आहे आमची. हा आंदोलन होता आमचा पहिला आंदोलन होता. ह्या दुसरं आंदोलन आता 17 तारखेला राहणार आहे. सगळ्यात मोठा नंतर आमचा भारतात मोठा आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये करणार अशी चालू आहे आमचा सगळ्यांचा विचार. आपलं नाव? माझं नाव लहू राठोड. समाज बांधव रस्त्यावर आले, आरक्षणाची मागणी करत आहे. प्रमुख मागण्या काय आपल्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्या आंध्र आणि कर्नाटकमध्ये जे ST आरक्षण जे लागू केलेले आहे पूर्वीपासून मराठवाडा मुक्ती संग्राम झाला नसता तर आम्ही आज रोजी STमध्ये समावेश असतात. त्यासाठी आमचा समाज आज जागी झालो की मनोज जरांगेने जी मागणी लावून धरल्या होत्या त्याप्रमाणे मराठवाडा जर लागू होत असेल तर आम्हाला का होऊ नये.
आणि त्या मागणीसाठी आमच्या बंजारा समाजासाठी एकूण ते एक आमदार आणि मंत्री महोदयांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. या सर्व देवाभावना आम्ही इच्छितो की ही आमची मागणी केंद्र शासनापर्यंत जायला पाहिजे. केंद्र शासन त्याच्यावर निर्णय त्या 17 सप्टेंबरपर्यंत नाहीच नाही, पण 2 ऑक्टोबरपर्यंत जर झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन मंत्रालयात जरांगे दादासाहेब यांच्यापेक्षा भव्य मोठ्या संख्येनं उभा करणार, याच्यात तीळ मात्र खात्री नाही. सर्व संघटनेला माझी विनंती आहे, संघटना असेल, पदाधिकारी असेल, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन सकल बंजारा मराठा समाजा अंतर्गत काम करावे, ही आमच्या सर्व बंजारा समाजाच्या वतीने ही मागणी आहे. नेत्यांना पण आमची विनंती आहे. आपलं नाव? आपलं नाव पूनमचंद चव्हाण, माजी सरपंच, ग्रामपंचायत राळपट्टी तांडा.